सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। कर्जमाफी करताना सरकारने जास्त अटी घातल्या असंही रोहित पवारांनी म्हटलंय। सरकार दिखावा करत असल्याचा रोहित पवार यांचा आरोप आहे। तर या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। या कर्जमाफीचा फक्त दिखावा होणार असं वडेट्टीवार म्हणतात। पण ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे। चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते, पण हे सरकार फक्त दिखावापणा करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। ही कर्जमाफी देत असताना त्यांनी इतक्या अटीतटी टाकल्या। 2019 ला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी। त्यामुळे पूर्णपणे ही फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी आहे। या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही, कारण ही कर्जमाफी मार्चच्या पूर्वी जर दिली असती तर कर्जाचा पुनर्गठन करायची पाळी पुनर्गठनही झालेलं नाही आणि आज 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ झाल्यानंतर शेतकऱ्यांना वरचे पैसे भरायसाठी पैसे आहेत कुठे? या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही। तर भाजप शिवसेनेला मित्रपक्षाप्रमाणे वागवत नाही असं नरेंद्र भोंडेकरांनी म्हटलंय। अब्दुल सत्तार, संजय गायकवाडांनंतर भोंडेकरांचीही भाजपवर नाराजी। भंडाऱ्याचे पालकमंत्री शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी देत नाही असं भोंडेकर म्हणाले। भाजप नेते माझ्या विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप करतात असंही भोंडेकरांनी म्हटलंय। पालकमंत्री जेव्हापासून आले त्यांनी एक निधी ना नगरसेवकाला दिलं ना आमच्या डीपीडीसी मध्ये, जसं आमच्या समन्वय समितीमध्ये ठरला आहे स्थानिक आमदाराला 70% निधी द्यायचा। 70% जाऊ द्या, 5% सुद्धा निधी त्यांनी दिली नाहीये। आणि नगरसेवकांना आम्ही आता विचारतोय की बाबा ते प्रचंड नाराज आहेत। तुम्ही नगरसेवकाला मित्रपक्ष म्हणून सांभाळत नाही तर तुमच्या पाठीमागे कसे नगरसेवक राहतील? हा सुद्धा अनेक प्रश्न। आमचा प्रश्न एकच आहे की जेव्हा आपण मित्रपक्ष आहो ना, एक दुसऱ्यासोबत आपण बरोबर राहायला पाहिजे, एवढाच विषय आहे। निधीच्या एक वेळ सोडून देऊ, पण एकामेकाचा सन्मान तर राखा, एकामेकाचा सन्मानजनक तर बोला। तुम्ही निवडणूक आली की 10 फोन करता, पण जेव्हा निवडणूक नसते, वेगळे निवडणूक जरी असले तरी आपण मर्यादा तर पाळायला पाहिजे ना। परिणय फुकेजी हे प्रत्येक वेळेस माझ्या विधानसभेमध्ये हस्तक्षेप करत असतात। काय संबंध आहे त्यांचा? माझ्या मतदार, मी सत्तेतला आहे ना, तर माझ्या मतदारसंघात मला स्वतंत्र मिळायला पाहिजे।